उपघटक, विषम आणि सम संख्या ओळखणे. कृती क्रमांक 1. चला पाहूया काय दिलेले आहे इथे. उमा परडी घेऊन फुले तोडायला गेली. तिला फक्त विषम संख्या असलेली फुले तोडायची आहेत. तर तिच्या परडीमध्ये कोणती फुले असतील त्यावर बरोबर अशी खूण कर. त्या संख्या चौकटीत लिही. म्हणजे पहा, उमा नावाची एक मुलगी आहे. ती परडी घेऊन फुले तोडायला गेलेली आहे आणि ती फक्त इथे दिलेल्यापैकी विषम संख्या ज्या फुलावर असतील तेच फुले तोडणार आहे. तर तिच्या परडीमध्ये कोणकोणती फुले येतील ही आपल्याला ठरवायची आहे. विषम संख्या कोणत्या आहेत हे पाहून, आणि ज्या विषम संख्या आहेत त्या या चौकटीत लिहायच्या आहेत आणि ज्या संख्या त्या फुलावर आहे त्या फुलाला बरोबर अशी खूण करायची आहे. तर विषम संख्या म्हणजे काय? ज्या सम नाहीत त्या विषम संख्या असतात, आणि सम संख्या म्हणजे ज्या संख्येला 2ने भाग जातो त्या. तर त्यासाठी त्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 जर असेल तर त्या संख्येला 2ने भाग जातो. आणि 2ने भाग जातो म्हणजे पूर्णपणे भाग गेला पाहिजे. दशांश चिन्हाचा इथे नाही उपयोग होणार. पूर्णपणे भाग जात असेल तर त्या सम संख्या असतात, आणि ज्या संख्येला 2ने पूर्णपणे भाग जात नाही त्या विषम संख्या असतात. त्या संख्या आपल्याला इथे शोधायच्या आहेत. तर 23ला 2ने भाग जातो का? नाही, पूर्णपणे भाग जात नाही 23ला 2ने. म्हणून ही काय आहे? विषम संख्या. आपण या फुलावर बरोबर अशी खूण करूयात सांगितल्याप्रमाणे आणि ती संख्या इथे लिहूयात. यानंतर या संख्येला 2ने भाग जातो? हो जातो. याच्या एक स्थानी 2 आहेत म्हणून. या संख्येला 2ने भाग जातो? हा जातो. ही सम संख्या आहे. याच्या एक स्थानी 4 आहेत. याला सुद्धा 2ने भाग जातो. याच्या एक स्थानी 8 आहेत. ही समसंख्या आहे, ही समसंख्या आहे आणि ही सुद्धा समसंख्या आहे. आणि ही विषम संख्या आहे कारण की याला 2ने भाग जात नाही. म्हणून याच्यावर आपण बरोबर अशी खूण करूयात आणि इथे ती संख्या लिहूयात. यानंतर पहा, ही सुद्धा संख्या विषम संख्या आहे. याला 2ने भाग जात नाही म्हणून तर ही संख्या आपण इथे लिहूयात. यानंतर पहा, इथे 38 लिहिलेले आहेत. 38ला 2ने भाग जातो का? हो जातो, कारण की याच्या एकक स्थानी काय आहेत? 8 आहेत, म्हणजे समसंख्या आहे. आणि याला 2ने भाग जात नाही, ही विषम संख्या आहे. इथे आपण बरोबर अशी खूण करूयात आणि इथे ती संख्या लिहूयात. यानंतर ही समसंख्या आहे, ही समसंख्या आहे, ही पण समसंख्या आहे, ही विषम संख्या आहे. याला 2ने भाग जात नाही आणि ही संख्या आपण इथे लिहूयात. यानंतर पाहिले तर 9 आहेत. ही सुद्धा विषम संख्या, याला 2ने भाग जात नाही. मग चला ही संख्या आपण इथे लिहूयात. यानंतर पहा, 8ला 2ने भाग जातो आणि 24ला सुद्धा 2ने भाग जातो. अशा प्रकारे आपण इथे योग्य विषम संख्या शोधून त्या कोणत्या फुलावर आहेत त्या फुलाला बरोबर अशी खूण करून इथे त्या संख्या लिहिलेल्या आहेत प्रश्नात सांगितल्याप्रमाणे. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 1 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 2 पाहूया. कृती 2. 1, 2, 5, 4 आणि 9 हा प्रत्येक अंक एकदाच वापरून 5 अंकी लहानात लहान सम तसेच विषम संख्या तयार करा आणि लिही. म्हणजे पहा, इथे आपल्याला काय म्हटलेले आहे की आपल्याला 1, 2, 5, 4 आणि 9 हे अंक वापरून एक अंक एकदाच वापरून एका संख्येमध्ये एक अंक एकदाच वापरायचा आहे आणि 5 अंकी लहानात लहान सम संख्या आणि 5 अंकी लहानात लहान विषम संख्या तयार करायची आहे. तर चला आधी आपण सम संख्या तयार करूया. सम संख्या जर आपल्याला तयार करायची असेल तर एकक स्थानी आपल्याला 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकीच अंक ठेवावा लागेल. तर इथे यापैकी 2 अंक दिसत आहेत पहा.
2 आणि 4. आता एकक स्थानी आपल्याला 2 किंवा 4 ठेवावे लागतील, तरच ही संख्या विषम होईल. तरच ही संख्या सम होईल, नाहीतर विषम होईल. तर आपण इथे कोणता अंक ठेवायला पाहिजे? आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची आहे. म्हणजे जेवढे मोठे स्थान येईल तिथे जेवढा लहान अंक ठेवतो तेवढी लहान संख्या तयार होईल. म्हणून जर आपण एकक स्थानी लहान संख्या ठेवली तर 4ही मोठे आहेत आणि मोठी जर आधी ठेवली तर ती मोठी संख्या तयार होईल ना. त्यामुळे आपण लहान संख्या कोणती आहे 2 आणि 4 मधली, तर ती 2 आहे. म्हणून एकक स्थानी आपण आधीच ठरवूया की आपल्याला 2 ठेवायचे आहेत म्हणून. तर चला, लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी आधी मी इथे 1 लिहिते, म्हणजे लहानात लहान संख्या तयार होईल. 5 अंकी आपल्याला इथे संख्या तयार करायची आहे. यानंतर आपल्याला 2 नाही घेता येत. इथे लहानात लहान संख्या तयार करायची आहे याचा पण विचार करायचा आपल्याला. पण हे पण लक्षात ठेवायचे आहे की आपल्याला इथे समसंख्या तयार करायची आहे. आपण इथे 2 घेऊ शकतो. आपल्याला एकक स्थानी 4 हा अंक लिहायचा आहे. मी चुकून म्हणते 2 नाही लिहिता येत म्हणून. पण इथे आपल्याला 2च घ्यावं लागेल, कारण की मोठा अंक जो आहे आपल्याला तो शेवटी लिहावा लागेल ना. म्हणजे जेवढी लहानात लहान संख्या तयार होईल तेवढी लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी आपल्याला मोठ्या स्थानावर लहान अंक ठेवावे लागेल. त्याच्यामुळे इथे 2 येतात, इथेच 2 येतात. ते मगाशी थोडे सांगताना माझे चुकले. इथे आपण कॉमा देऊयात, म्हणजेच स्वल्पविराम. आणि आता मात्र आपल्या इथे 4 नाही घ्यायचं, आपल्याला 4 एकक स्थानी ठेवायचं आहे. मग आपण इथे 5 घेऊयात, यानंतर 9 घेऊयात आणि यानंतर 4 घेऊयात. अशा प्रकारे लहानात लहान समसंख्या आपण इथे तयार केलेली आहे. आता आपण इथे विषम संख्या तयार करूयात. विषम संख्याच्या एकक स्थानी कोणकोणते अंक असतात? जे समसंख्येचे नाही ते विषम संख्येच्या एकक स्थानी असतात. तर कोणकोणते? 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतात. आणि आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची आहे, तर मोठ्यात मोठा अंक शेवटी घ्यायचा, म्हणजे तिची जी किंमत आहे ती कमी होते. तर आपण 9 हा अंक मोठ्यात मोठी विषम संख्या आहे, म्हणजे एकक स्थानी ठेवण्यासाठी. म्हणून आपण ठरवूयात की 9 हा एकक स्थानीच आपल्याला ठेवायचा आहे. तर आधी आपण 1 लिहूयात, नंतर 2 घेऊयात, नंतर 4 घेऊयात. लहानात लहान तयार करायचे ना, त्यामुळे नंतर 5 आणि नंतर घेऊयात 9. अशा प्रकारे आपण इथे ही संख्या तयार केलेली आहे, लहानात लहान विषम संख्या. तर आता अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 2 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 3 पाहूयात. इथे 4च येत होते, मी चुकून 2 म्हटले मगाशी, म्हणून थोडेसे चुकत होते, पण आता बरोबर लिहिलेलं आहे. तुम्ही अशा प्रकारे लिहा. तर आता आपण कृती क्रमांक 3 पाहूयात. कृती 3. 1 ते 9 पर्यंतच्या सगळ्या समसंख्या वापरून 4 अंकी एक मोठ्यात मोठी संख्या तयार कर. म्हणजे इथे आपल्याला काय म्हटलेले आहे की आपल्याला 1 ते 9 पर्यंतच्या सगळ्या समसंख्या वापरून 4 अंकी एक मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. तर चला, आधी आपण एका पानावर ती संख्या तयार करून पाहूयात, नंतर इथे लिहूयात. तर चला मग तयार करूयात. चला, तर एक पान घेऊयात आपण. आता पहा, आपल्याला 1 ते 9 पर्यंतच्या सगळ्या समसंख्या घ्यायच्या आहेत. तर आधी आपण 1 ते 9 पर्यंतचे अंक घेऊयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. आता यामध्ये समसंख्या कोणत्या कोणत्या आहेत? तर त्या आहेत 2, 4, 6, 8. इथे आपल्याला शून्याचा वापर नाही करायचा. इथे आपल्याला काय म्हटले आहे? 1 ते 9 पर्यंतच्या, म्हणजे आपल्या इथे 1 ते 9 पर्यंतच्या संख्या घ्यायच्या आहेत. आता ह्या ज्या संख्या आहेत 2, 4, 6 आणि 8, ह्या कोणत्या संख्या आहेत? सम संख्या. आपल्याला लक्षात राहण्यासाठी इथे लिहिलेले आहे. आता इथे पहा, ह्या ज्या वरीलपैकी त्या समसंख्या आहेत 1 ते 9 पर्यंतच्या,
आणि इथे आपल्याला काय सांगितलेले आहे की आपल्याला हे यातील समसंख्या आहेत आणि या समसंख्या वापरून मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तयार करायची आहे. तर मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तयार करण्यासाठी हजार स्थानी आधी आपण 8 घेऊया, सर्वात मोठा अंक. त्यानंतर यापेक्षा थोडा छोटा लहान अंक घेऊयात, शतक स्थानी 6. आणि दशक स्थानी यापेक्षा थोडा लहान घेऊयात, 4. आणि एकक स्थानी सर्वात लहान. तर ही झाली मोठ्यात मोठी 1 ते 9 पर्यंत त्याच्यामधील समसंख्यांनी तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या आहे. तर आता ही संख्या आपण इथे लिहूयात, 8642 अशा प्रकारे. आपली कृती क्रमांक 3 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 4 पाहूयात, जी की पुढच्या पानावर आहे.